कधी-कधी एखादी बातमी वरकरणी छोटी वाटते, पण तिच्या मागे पूर्ण भू-राजकीय नकाशा बदलण्याची शक्यता दडलेली असते. अलीकडे अमेरिकेतील काही सुरक्षा वर्तुळातून एक गंभीर दावा पुढे करण्यात आला. त्यांचा असा आरोप आहे की इराणने अमेरिकन नौदलावर लक्ष साधण्यासाठी वापरलेली काही मिसाईल सिस्टीम चीनी तंत्रज्ञानावर आधारित होती आणि ती पाकिस्तान मार्गे पोहोचवली गेली असावी. हा आरोप केवळ एका शस्त्र पुरवठ्याचा प्रश्न नाहीये. कारण जर या दाव्यात तथ्य असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की पश्चिम आशियात दिसणाऱ्या संघर्षामागे प्रत्यक्ष रणांगणापेक्षा मोठं सप्लायर नेटवर्क काम करत आहे. साधारणपणे आपण युद्ध म्हटलं की दोन देश समोरासमोर दिसतात. पण आधुनिक संघर्षात समोर दिसणारे देश वेगळे असतात आणि मागे उभे असणारे देश वेगळे. रणांगणावर गोळी झाडणारा सैनिक एका देशाचा असतो, पण त्या गोळी मागचं तंत्रज्ञान, पैसा, लॉजिस्टिक्स आणि राजकीय परवानगी अनेक देशातून आलेली असते. इराण आणि अमेरिकेतील तणाव नवीन नाहीये. अनेक वर्षापासून हा संघर्ष कधी उघड, कधी अप्रत्यक्ष स्वरूपात चालू आहे. पण यावेळी लक्ष वेधून घेतलं ते या आरोपाने, की अमेरिकेच्या एअरक्राफ्ट कॅरियरकडे सोडण्यात आलेल्या मिसाईल्समध्ये चीनी तांत्रिक छाप आहे. येथे पाकिस्तानचं नाव का महत्वाचं ठरतं? कारण पाकिस्तान गेल्या काही वर्षात चीनच्या आर्थिक आणि संरक्षण चौकटीत अधिक खोल गेला आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे बंदरे, ऊर्जा प्रकल्प या नावाखाली दोन देशातील संबंध फक्त आर्थिक राहिलेले नाहीयेत, ते रणनैतिक झाले आहेत. जेव्हा दोन देशांमध्ये अशी खोल रणनैतिक जवळीक निर्माण होते, तेव्हा वस्तूंची हालचाल केवळ व्यवसायापुरती मर्यादित राहत नाही. बंदरं, लॉजिस्टिक मार्ग, सैनिकी संपर्क या सगळ्यांचा उपयोग कशासाठी होतो हा प्रश्न उभा राहतो. अमेरिका याकडे संशयाने का पाहत आहे? कारण अमेरिकेला माहित आहे की पश्चिम आशियातील प्रत्येक मिसाईल लॉन्च हा फक्त तत्काळ लष्करी प्रश्न नसतो. तो संदेश असतो. जर इराणकडे अशी क्षमता आहे की समुद्रातील अमेरिकन जहाजांवर अचूक लक्ष साधता येईल, तर त्या क्षमतेमागे कोण उभा आहे? हा प्रश्न अमेरिकेसाठी अधिक गंभीर ठरतो. अमेरिकेने असंही सांगितलंय की बहुतेक मिसाईल्स इंटरसेप्ट करण्यात आले. याचा अर्थ तांत्रिकदृष्ट्या हल्ला रोखला गेला, पण राजकीय संदेश रोखला गेला नाही. कारण मिसाईलने लक्ष गाठलं नाही तरी प्रश्न उभा राहतो, ती मिसाईल आली कुठून? इथे चीनची भूमिका सरळ उघड स्वरूपात दिसत नाही. चीन अधिकृतरित्या अशा आरोपांना नकार देतो, पण चीनची रणनीती अनेकदा थेट हस्तक्षेपाची नसते. तो अनेकदा आपली उपस्थिती सप्लाय चेन, बंदरे, कर्ज, संरक्षण करार आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण करतो. हे अगदी शतरंज सारखं आहे. राजा स्वतः पुढे येत नाही, प्यादी पुढे जातात. पण चाल कोणाची आहे हे महत्वाचं आहे. पाकिस्तानसाठी या समीकरणात स्वतःचं वेगळं महत्व आहे, कारण त्याला आर्थिक मदत हवी आहे, सामूहिक आधार हवा आहे आणि चीन सोबतची जवळीक त्याला दोन्ही गोष्टी देते. पण त्याच वेळी अशा आरोपांमुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय विश्वासाचा प्रश्न पुन्हा उभा राहतो. जर पाकिस्तानतर्फे संवेदनशील लष्करी पुरवठा होत असेल, तर तो फक्त एका प्रदेशाचा प्रश्न राहत नाही. तो जागतिक सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न बनतो. भारतासाठी ही परिस्थिती विशेष लक्ष देण्यासारखी आहे. कारण भारताला माहित आहे की पश्चिम आशियात घडणारी प्रत्येक हालचाल अखेर दक्षिण आशियावर परिणाम करते. ऊर्जा पुरवठा, समुद्री व्यापार, सुरक्षा समीकरण या सगळ्यांमध्ये भारत थेट जोडलेला आहे. भारत अशा वेळी लगेच सार्वजनिक प्रतिक्रिया देत नाही, कारण भारत आधी पॅटर्न पाहतो. आरोप एकदाच येतोय का? की त्यामागे इंटेलिजन्स इनपुट सातत्याने आहेत. अमेरिकेची भाषा किती कठोर होते, चीनचा प्रतिसाद किती सावध आहे, पाकिस्तानची भूमिका किती स्पष्ट आहे, ही सगळी उत्तरं मिळेपर्यंत भारत निरीक्षण करतो. कारण कधी कधी एका मिसाईल पेक्षा तिच्या मागची शांत हालचाल जास्त महत्वाची असते. या सगळ्या प्रकरणात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज युद्ध फक्त सीमांवर लढली जात नाही, ती कॉरिडॉरमध्ये, शिपिंग रूट्समध्ये, बंदरामध्ये, डिजिटल सर्व्हिलन्समध्ये आणि डिप्लोमॅटिक स्टेटमेंटमध्ये लढली जातात. जगात कोण कुणाला काय विकतंय, कुठून पाठवतंय, कोणाच्या नावावर पाठवतंय आणि कोण वापरतंय, हेच पुढच्या दशकाचं राजकारण ठरवणार आहे. आणि म्हणूनच चीन, पाकिस्तान, इराण यांच्याविषयी आलेली ही बातमी नसून एक संकेत आहे. संकेत असा की जगात नवीन गटबांधणी शांतपणे चालू आहे.
आणि प्रत्येक शांत हालचालीकडे आता अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. मित्रांनो, चीन, पाकिस्तान, इराण या समीकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.